Okay, so guys, we have a next topic, that is static in Java. So this is the very important and very popular interview questions people ask in interviews regarding the static. So what is static and why static is used? आपण static method का ते static का वापरतो? हे static exactly काय आहे? So static is a what? Static is keyword in Java. Okay, it is keyword in Java. सो बेसिकली काय असतं, आपण आता बऱ्याचशा मेथड्स बघितल्या, व्हेरिएबल्स बघितल्या, दोज वर द नॉन स्टॅटिक. बट ज्यावेळेस जर तुम्ही काय करतात, मेमरी मेकॅनिझम साठी, मेमरी मॅनेजमेंट साठी तुम्ही काय करता, स्टॅटिक कीवर्डचा यूज करतात. मेमरी मॅनेजमेंट. आता मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर तुम्ही सपोज सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं जेव्हीएम. आपल्याकडे काय आहे, जेव्हीएम. व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ जेव्हीएम? काय आहे जेव्हीएम चा फुल फॉर्म? Java जावा Virtual व्हर्च्युअल मशीन. म्हणजे तुमच्या जावा प्रोग्रामचे जे काही व्हेरिएबल्स, ऑब्जेक्ट्स वगैरे काय होतात ते कुठं बनतात, जेव्हीएम मध्ये. मग जर तुम्ही आता बघितलं असेल, आपण काय केलं, न्यू कीवर्डनी बरेचसे ऑब्जेक्ट्स क्रिएट केले, काही मेथड्स क्रिएट केल्या. ओके, तर त्यांचे काय होतं, इथं ऑब्जेक्ट्स क्रिएट होतात जेव्हीएम मध्ये. बट आता सपोज माझ्याकडे काय इंटीजर, काय इंटीजर ए आहे ते. ओके, आणि हा मला अक्रॉस द ऍप्लिकेशन जर यूज करायचा असेल, ओके, फॉर रियुजेबिलिटी पर्पज किंवा मग कॉन्स्टंट व्हेरिएबल्स किंवा कॉन्स्टंट मेथड्स किंवा कॉमन कोड म्हणून जर यूज करायचा असेल, आय कॅन डिक्लेअर दिस व्हेरिएबल ॲज अ स्टॅटिक. तो हा काय करेल, एकाच ठिकाणी तुमचा एकच ऑब्जेक्ट क्रिएट होईल जेव्हीएम मध्ये, आणि तो अक्रॉस द प्रोजेक्ट हा व्हेरिएबल तुमचं यूज केलं जाईल. दिस इज फॉर द शेअरिंग द मेमरी इन बिटवीन द क्लास. ओके, मग स्टॅटिक काय असू शकतं, तुमचा स्टॅटिक ब्लॉक असू शकतो. ओके, स्टॅटिक कॅन बी व्हेरिएबल. ओके, स्टॅटिक कॅन बी मेथड. आपण आतापर्यंत स्टॅटिक्स मेथड्स, सॉरी, आपण मेथड्स बघितल्या. ओके, वाईड, नॉन वाईड, पॅरामीटराइज, नॉन पॅरामीटराइज. बट दोज वर नॉन स्टॅटिक मेथड्स. बट वी कॅन राईट अ स्टॅटिक मेथड्स टू. ओके, आपण काय करू शकतो, स्टॅटिक क्लास पण मेन्शन करू शकतो. जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की व्हॉट इज स्टॅटिक, तो स्टॅटिक वरती तुम्हाला ऍटलिस्ट 3-4 लाईन्स तुम्हाला काहीतरी सांगता आला पाहिजे. सो सगळ्यात आधी काय, व्हॉट इज स्टॅटिक? स्टॅटिक इज अ कीवर्ड इन जावा. वाय स्टॅटिक इज यूज? फॉर मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट. ओके, मग मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, सो टू शेअर द सेम व्हेरिएबल अँड मेथड ऍक्सेस थ्रू आउट द क्लास. ओके, टू शेअर same variable, okay, and method, okay, to access from the throughout the class. Okay, तर हे काय झालं तुमचं स्टॅटिक. सो स्टॅटिक कुठे यूज करतो आपण, कॉन्स्टंट क्रिएट करण्यासाठी स्टॅटिक करतो, टू क्रिएट कॉन्स्टंट. ओके, तो यूज युटिलिटी क्लासेस किंवा युटिलिटी मेथड्स किंवा तुमचा कॉमन कोड काय करत इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करतो, स्टॅटिक कीवर्ड यूज करतो. आता जर सपोज आपण आत्ता बघितलं, आपण जर कुठली मेथड जर कॉल करायची असेल, तर तुम्ही कशी कॉल करतात, हाऊ यू कॉल द मेथड? by creating object. बाय क्रिएटिंग अ ऑब्जेक्ट. बट जर तुम्ही जर स्टॅटिक मेथड जर कुठं जर डिफाईन करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही. यू विल कॉल दॅट मेथड बाय युझिंग क्लास नेम. आता मग सिंटॅक्स कसा आहे, आपण सगळ्यात आधी बघू स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, फर्स्ट वन इज व्हॉट, स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल कसे असतात, आपला क्लास कसा असतो, क्लास ए. आता स्टॅटिक व्हेरिएबल आपण कुठं करणार, क्लास लेवलला, राईट. सपोज माझ्याकडे इंटीजर काय आहे, इंटीजर ए इक्वल टू 100. जर मला याला स्टॅटिक जर डिफाईन करायचं असेल तर कसं करणार, आपण इंटीजरच्या ह्या डेटा टाईपच्या आधी काय करणार, स्मॉल मध्ये स्टॅटिक कीवर्ड वापर.
ओके. आता सेकंड थिंग काय, स्टॅटिक मेथड. मग स्टॅटिक मेथड कशी डिफाईन करणार, तुम्ही बघितलं असत आपली पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन दॅट इट सेल्फ इज अ स्टॅटिक मेथड. ओके. तर ती शेअरेबल आहे, राईट. सो मला जर ऍडिशन मेथड ही स्टॅटिक बनवायची असेल, ऍड मेथड कशी बनवणार, आपण नॉर्मल मेथड कशी लिहितो, पब्लिक स्टॅटिक ऍडिशन. पब्लिक आपण काय करतो, इंटीजर ऍड, सपोज इंटीजर ए, इंटीजर बी, राईट. आणि याच्यामध्ये काहीतरी कोड लिहितो आणि रिटर्न करून इथं सपोज हे करतो, बरोबर. पण स्टॅटिक जर मेथड करायची असेल काय, पब्लिक स्टॅटिक ह्या ऍक्सेस स्पेसिफायर आणि तुमचं डेटा टाईप याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, स्टॅटिक कीवर्ड काय करायचंय, डिफाईन करायचंय. मग जर तुम्हाला ही जर मेथड जर कॉल करायची असेल, सपोज तुम्हाला क्लास बी मध्ये ही मेथड कॉल करायची, तर कशी कॉल करणार, सपोज पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड आहे माझी, कशी कॉल करणार, सिम्पली a dot add. No need to create object to call static method because it is shareable. Okay. For memory mechanism, we use a static keyword at block level, variable level, class level, and method level. काही येते लक्षात स्टॅटिक कशा पद्धतीने यूज करू शकतो आपण. So whenever interviewer asks you any question on static keyword, you should say first, it is a keyword in Java. It is used for the memory management. It is used for the sharing same variable and method across the class not classes. Okay. And it is used to declare a constant variables. Okay. It is used for the write common code, reuse the code. आता आपण हे मेथड्स लिहितो, आपण हे स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक कोड्स हे लिहिण्याची गरज काय, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ रायटिंग दिस कोड. सो आपलं ऍप्लिकेशन डेव्हलप करताना बरेचसे कोड असे असतात, हे काय असतात, हे तुमचा कोड रियूज करण्यासाठी तुम्ही कॉमन कोड लिहिता, राईट. जसं की डेट फॉर्मॅट किंवा मग काही स्पेसिफिक ऑपरेशन असेल, आता ऍडिशनच आपण बघितलं, किंवा युटिलिटी क्लासेस असतात. तर ते क्लासेस जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असेल किंवा ते काही फंक्शन इम्प्लिमेंट करायचं असेल आणि ते फंक्शन तुम्हाला मल्टिपल ठिकाणी रियूज करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करतात, स्टॅटिक मेथड्स इम्प्लिमेंट करतात. ओके. So let's see the program. आपण काय करू, how to write a static keyword, how to write a static block, and how to implement a static method in Java. We will see the program. Okay. So याच्यामध्ये मी काय करतो, एक नवीन पॅकेज बनवतो. So class, sorry, my package Java static keyword. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी क्लास घेतो. सपोज माझ्याकडे क्लास काय आहे, स्टॅटिक कीवर्ड प्रोग्राम. ओके. आणि याच्यामध्ये मी काय करतो, मेन मेथड बनवतो. ठीक आहे. सो या मेन मेथड मध्ये जर मला जर इथं काय करायचं, ह्या स्टॅटिक कीवर्ड ह्या प्रोग्राम मध्ये मला जर स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, तर तुम्ही क्लास लेवलला काय करणार आहे, हाऊ विल डिक्लेअर द व्हेरिएबल स्टॅटिक इंटीजर ए इक्वल टू 10. ओके. आणि हा जर तुम्हाला डायरेक्टली व्हेरिएबल जर इथं ऍक्सेस करायचा असेल, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इथं ऍक्सेस करू शकता. ओके. व्हॅल्यू ऑफ ए कसं करणार, इथं डायरेक्टली ई, इट इज ऍक्सेसेबल. पण जर मी हे स्टॅटिक जर रिमूव्ह केलं तर काय होणार आहे, will you able to access this thing here in here, cannot make a static reference to the non-static field. You cannot access non-static variable inside the static method directly. तर त्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, त्या व्हेरिएबलला स्टॅटिक यूज करायचं आहे. ओके. तर हे झालं तुमचं व्हेरिएबल. आता तुम्हाला आणखी एक स्टॅटिक मेथड डिफाईन करायची, ऍडिशन. हाऊ विल क्रिएट, पब्लिक
static initial. Okay, and it will accept two parameters. ठीक आहे, मी काय करतो, पॅरामीटर्स घेत नाही सध्या. मी इथं आणखी एक दोन व्हेरिएबल घेतो, स्टॅटिक इंटिजर p इक्वल टू 20. आणि ही ऍडिशन मेथड आहे, मी इथं काय करतो, इंटिजर रिझल्ट इक्वल टू ए प्लस बी, आणि रिटर्न काय करेल, रिझल्ट. ओके, सो आपण जनरली नॉन स्टॅटिक मेथड कशी ऍक्सेस करायचो, by creating an object of a class and using that reference variable you used to call the method, right? But इथं काय करणार आपण, directly you can call the method. स्टॅटिक मेथड असेल, तुम्ही जर सेम क्लास मध्ये जर मेथड कॉल करत असेल, डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. पण ही जर दुसऱ्या मेथड दुसऱ्या क्लास मध्ये जर तुम्हाला कॉल करायची असेल, तर तुम्ही कसं कॉल करणार, मी काय करतो, आणखी एक क्लास बनवतो, one more class I have addition. ओके, आणि ह्या ऍडिशन मध्ये मी काय करणार आहे, ऍडिशन मध्ये मी काय करतो, आपला हा जो कोड आहे मी तिकडे मूव्ह करतो. ओके, ओके, सो हे दोन व्हेरिएबल पण मी काय करतो, तिकडे करतो. सो माझ्याकडे ऍडिशन क्लास आहे, कंट्रोल ए कंट्रोल शिफ्ट ए फॉर्मॅट केला मी. तुम्ही बघितलं असेल, मी फक्त काय केलं, ओके, लेट मी राईट अ मेथड अगेन. सो मी मेथड मध्ये चुकीच्या ठिकाणी व्हेरिएबल्स टाकले, राईट. सो अशा पद्धतीने कंट्रोल ए कंट्रोल शिफ्ट ए फॉर्मॅट केला, तर माझ्या ह्या ऍडिशन क्लास मध्ये काय आहे, सो दोन स्टॅटिक व्हेरिएबल्स आणि त्यांची मी काय करतोय, ऍडिशन करतोय. बट जर मला ही मेथड जर ही माझ्या स्टॅटिक कीवर्ड प्रोग्राम मधून जर कॉल करायची असेल, तर कसं कॉल करणार तुम्ही, युझिंग द क्लास नेम. आता माझा जर ऍडिशन क्लास आहे, राईट, आपण याआधी काय करायचो, ऑब्जेक्ट क्रिएट करायचो, बट स्टॅटिक मध्ये काय करणार, ऍडिशन डॉट ऍडिशन. ओके, तर ही मेथड मी कॉल केली, आणि याच्यातून मला जर रिटर्न जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर कसं करणार, इंटिजर ऍड रिझल्ट इक्वल्स टू ऍडिशन. And you can see you have add result. ओके, सो जर मी हा प्रोग्राम रन केला तर काय होणार आहे, तुम्हाला ऍडिशन मिळणार आहे. बट वी आर डीलिंग विथ द स्टॅटिक मेथड. यू कॅन सी की तुम्हाला इथं काय मिळालंय, ऍडिशन व्हॅल्यू मिळाली. आता हा प्रोग्राम आपण काय करू, डिबग करून बघू. मी काय करतो, लाईन नंबर 9 ला डिबग पॉईंट लावतो. ओके, इथं मी डिबग पॉईंट इथं ऍड केलाय, अँड आय विल रन द प्रोग्राम, राईट क्लिक, डिबग ॲज जावा ऍप्लिकेशन. तुमचा कंट्रोल काय आला, लाईन नंबर 9 ला आला. तर इथं बघायचं, जर ह्या मेथडच्या मध्ये जायचं असेल तर तुम्ही F5 किंवा स्टेप इनटू जाणार, मेथड मध्ये बघणार. तुम्ही बघा ए आणि बी ची व्हॅल्यू काय, स्टॅटिक ए बी. ओके, नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप, तुम्हाला रिझल्ट मिळाला, राईट, दोघांची ऍडिशन मिळाली, आणि ती सेम ऍडिशन तुम्ही काय केली, इथं प्रिंट केली. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्टॅटिक कीवर्ड आपण यूज करून मेथड्स इम्प्लिमेंट करू शकता. आणि त्या जर मेथड तुम्हाला जर कॉल करायची असेल, तर तुम्ही कशी कॉल करू शकता, तर दुसऱ्या क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये तुम्ही जर मेथड कॉल करत असाल, तर तुम्ही क्लास नेम डॉट मेथड असं कॉल करू शकता. जर सेम क्लासमध्ये यूज करत असाल, तर डायरेक्टली तुम्ही मेथड नेम कॉल केलं तरी चालेल. सो स्टॅटिक हे काय, कुठल्याही ऑब्जेक्टला रिलेटेड नाही. तर तुमचा ऑब्जेक्ट ज्यावेळेस तुमचा जावा प्रोग्राम रन होतो, कुठलाही ऑब्जेक्ट क्रिएट होण्याआधी तुमची सगळ्यात आधी स्टॅटिक गोष्टी काय होतात, इनिशियलाइज होतात JVM मध्ये. तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी कशाला आहे, स्टॅटिक मेथड, स्टॅटिक व्हेरिएबल्स, हे सगळे तुमच्या JVM मध्ये तुमच्या बाकीच्या मेथडच्या आधी लोड होतात. ओके,